सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी जुन्नर शहराला भकास केलाय। आपण दोघं भाऊ आणि मिळून वाटून खाऊ अशा प्रकारे जुन्नर शहराच्या गेल्या 5 वर्षांमध्ये या दोघांनी सत्तेचा मलिदा खाल्ला आहे आणि यामुळे जुन्नर शहराचा विकास झालेला नाही। या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदार हा आमच्यासारख्या नवीन चेहऱ्याच्या पाठीमागे उभं राहून निश्चितच आमचा विजय करेल आणि आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर निश्चितच या शहराचा चेहरामारा बदलू असं आपल्याशी बोलताना शशिकांत कदम यांनी स्पष्ट केलं आहे। तर याच प्रभागातील प्रभाग क्रमांक 2 चे भारतीय जनता पार्टी व आपला माणूस आपल्या आघाडीचे उमेदवार जयदेव साळवे यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे, या ठिकाणच्या मतदारांचं आपल्या प्रभागातील काय समस्या आहे हे जाणून घेतलेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी। पाहूयात काय म्हणाले जयदेव साळवे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये विकास झाला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक सांगतायत। आज आपण प्रभाग क्रमांक 2च्या मातंग वस्तीमध्ये आहोत। या ठिकाणी रस्ता केलेला आहे। या रस्त्याचं काम नुकतंच केलेलं आहे, मात्र स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की या रस्त्याचं एक काम चांगलं झालेलं नाही। आम्हाला कोणत्याही सुविधा नाही, नगरपालिकेचं प्रशासनाचं आमच्याकडं लक्ष नाही। माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। काय नागरिकांना वाटतंय, काय त्यांच्या अडचणीत, काय व्हायला हवं, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। आमचं एक मुलगा कामाला लाव, आम्ही कामाला नाही जाण, त्याला म्हातारी माणसं झालोय। निवडणुकीला कसं उभं राहत्यात, मग एक याच्यातलं वाड्यातलं एक माणूस त्यांनी नगरपालिकेतला म्हणजे मावशी नोकरीला लावणं हा भाग थोडासा वेगळा आहे। या भागामध्ये, या प्रभागामध्ये पाणी पुरवठा, आरोग्य या सुविधा देण्याचं काम नगरपालिकेचं आहे। तुम्हाला पाणी वेळेवर मिळतं का? या ठिकाणी बाकीच्या सुविधा मिळतात का? एक टायमाला येतंय, होतं एक घराचं पाणी। काय तुमच्या अडचणी काय काय आहेत? अडचणी घर नाही राहायला बरं का, संडास नाही, बाथरूम नाही, काय नाही। हे नळ जी घेतलं ना तर आम्ही स्वतः कर्ज काढलं, नळ घेतलं, अजून आमचं ते नळाचं कर्ज नाही फेटलं। दररोज घरांनी मावशी काय तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या प्रभागामधला विकास झालाय? नाही, काहीच नाही। आमच्या घराची मोजणी करून गेले, फोटो काढून न्याला, आमचं घरकुल झालं नाही, खरं बोलते तुम्हाला। आणि मग आता म्युन्सिपाल्टीचा फायदा काय आम्हाला सांगा बरं? लोकांना घरकुलं करून देतात आणि आम्हाला म्हणतात का तुमच्या नावावर नाही, तुमच्या आज सासऱ्याचं नावावर आम्ही नाही बांधून द्या। आज सासऱ्याचं असलं म्हणून काय झाले? आमची गरिबी परिस्थिती, मग त्याला इलाज काय करायचा आता? हां, कायदा हा लोकांसाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात। काही मार्ग काढला तर प्रश्न सुटू शकतात, मात्र नगरपालिका कुठंतरी कायद्याचा बडगा दाखवून सर्वसामान्यांना छळतंय का असाही प्रश्न होतोय। नगरपालिकेचं काम खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांना न्याय देण्याचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। नगरपालिकेच्या प्रशासनावर नगराध्यक्ष, नगरसेवक यांचं लक्ष असायला हवं, मात्र तसं नाही। नगरपालिकेचे सदस्य आणि प्रशासन सगळे मिळून भ्रष्टाचार करतायत असा आरोप होतोय। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधक हा आरोप करतायत का प्रशासन आणि नगरसेवक खरोखरच भ्रष्टाचार करतायत? काय चाललंय जुन्नर शहरामध्ये? सर्वसामान्य नागरिकांना कोण सुविधा देणार आहे? शिवाजी महाराजांचा जन्माने पुनीत झालेलं हे जुन्नर शहर, या ठिकाणी पर्यटक येतात, मात्र सगळे पर्यटक ह्या राजकारणी मंडळींना नावं ठेवतात। जुन्नर शहराचा विकास झालेला नाही, केवळ नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी गलेलट्ट होतात। जनतेच्या जीवावर निवडून आलेली मंडळी जर अशा पद्धतीनं वागणार असेल तर भविष्य काळामध्ये जुन्नरची जनता त्यांना माफ करणार नाही। जुन्नर शहराचा विकास सत्ताधारी मंडळींनी केला नाही, आम्हाला परिवर्तन करायचे अशी भूमिका भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी या मंडळींची आहे। माझ्यासोबत भाजपचे उमेदवार जयदेव साळवे आहेत। काय त्यांचं विजन आहे, काय त्यांचं धोरण आहे, या प्रभागातील समस्या कशा पद्धतीने ते सोडवणार आहेत, त्यांना नगरसेवक का व्हायचं आहे, आपण जाणून घेऊयात। साळवेचे आपलं काय धोरण आहे, काय आपली भूमिका आहे, या प्रभागातील जनतेचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहात? नमस्कार, मी सर्वात प्रथम आपला आवाज या वाहिनीचे मनापासून स्वागत करतो की आपल्या जुन्नरमध्ये अत्यंत नावाजलेला असा हा चॅनल
सगळ्यांनीच नावाजलेला आहे आणि आज आमच्या या मातंग वस्तीमध्ये हा चॅनल आलेला आहे, तर त्यांचं आमच्या मातंग समाजाच्या वतीने संपूर्ण प्रभाग क्रमांक 2च्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपलं जुन्नर शहर, आमचा विशेषतः प्रभाग क्रमांक 2, आपल्या जुन्नर शहराचा विचार केला तर आपलं जुन्नर शहर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं शहर आहे. शिवाजी महाराजांचा जन्म इथं झाला आहे. एक पर्यटन चांगल्या प्रकारचं जुन्नर शहर आहे. जुन्नर तालुका एक चांगल्या प्रकारचं पर्यटन क्षेत्र आहे. मग आता हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळं आपलं जुन्नर शहर हे त्याला साजेसं असलं पाहिजे. मी कोणावरती टीका टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु आज जुन्नर शहरामध्ये जर तुम्ही प्रवेश करताना पाहिला तर पूर्वेला प्रभाग क्रमांक 2 आहे. अगदी उकरड्यासारखी ज्याची अवस्था झाली आहे. एकदम बकास अशा प्रकारचं ग्रामीण भागासारखं चित्र या जुन्नर शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर पाहायला मिळतं. इथं रस्ते नाहीत. आमच्या मातंग वस्तीचा जर विचार केला तर आम्हाला घरकुलं नाहीत. ज्यावेळेस इथं पाऊस होतो साहेब, त्यावेळेस आम्हाला झोपण्यासाठी अक्षरशः जागा नसते. आमच्या भिंती पूर्णपणे अगदी कमरे इतक्या ओल्या झालेल्या असतात. आमचं जे काही सांडपाणी आहे, आमची घरं गुडघ्या इतकी पाण्याने भरलेली असतात. गटारं नाही आहेत. तुम्ही आत्ताही थोडंसं शूटिंग पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. अगदी आमचा माणूस एक माणूस मला वाटतं टेम्पररी काहीतरी नगरपालिकेमध्ये कामाला आहे, परंतु आमची सगळी मंडळी सगळी बेरोजगार मंडळी आहेत. कुणीही कामाला नाही, काही नाही. इकडं धुणे भांड्याची कामं करतात, कोणत्या लग्नामुळे भांडी घासण्याची कामं करतात आणि त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो. मातंग समाजाबरोबरच तुम्ही जुन्या स्टँडपासून प्रभाग नंबर 2मध्ये फिरा. तिथं कुंभाराळी जर गटारांची, मंगळवार पेठेच्या गटारांची जर तुम्ही अवस्था पाहिली माणूस, तर उलटी होईल अशा पद्धतीने त्या गटारांचा वास येतो. कुंभारवाड्यातील रस्त्यांचा अवस्था जर पाहिली तर ओढाभरा अशा ओढा सदृश्य रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर जुन्नरमध्ये गटारांची अवस्था, प्रभाग क्रमांक 2ची अवस्था जर तुम्ही पाहिलं तर हे जुन्नर शहर खरोखर ऐतिहासिक भूमीला शोभेश आहे का? याला कोण जबाबदार आहे? ही आत्तापर्यंतची जी काही व्यवस्था आहे, तर ही व्यवस्था त्याला जबाबदारी आहे असं मला वाटतं. पुरेसा निधी मिळाला नाही का, त्या निधीचा पुरेसा उपयोग झाला नाही, हा सगळ्या जनतेला प्रश्न माहीत आहे. कोणावरती वैयक्तिक टीका टिप्पणी न करता तुमचं विजन काय असेल? मी एका अपंग मुलांच्या शाळेमध्ये माझं MSW शिक्षण झालं आहे, BA MSW झालं आहे. इथं छत्रपती कॉलेजला मी सायकोलॉजी विषयातून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पुढे कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस, कर्वे नगर, पुणे येथे मी 2 वर्ष MSW URCD म्हणजे अर्बन अँड रूरल कम्युनिटी डेव्हलपमेंट याच्यातून पूर्ण केलं म्हणजे माझं शिक्षण. त्यानंतर मी पिरंगुटला अपंग मुलांच्या शाळेत अधीक्षक कम सोशल वर्कर असे 2 वर्ष मी काम केलं. सन्माननीय देवराम लांडे साहेबांच्या काळात मी तिथं परमनंट झालो. परंतु मला माझ्या सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी काहीतरी करायचं म्हणून मी जुन्नरमध्ये राजर्षी शाहू स्वयंरोजगार विकास कार्यक्रम म्हणून 2006 पासून मार्गदर्शन केंद्र चालवतो. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले अशा उद्योजकांना मी दरवर्षी राजर्षी शाहू उद्योगरत्न पुरस्कार सन्माननीय जुन्नर तालुक्याच्या आमदार साहेबांच्या हस्ते देत असतो. आता इथं राहत असताना गेली 8-10 वर्ष मी डोळ्यांनी पाहतो, एक मनात चीड आहे, एक संघर्षाची भूमिका आहे. सुधाताई कोठारे, मोहनजी धारिया, अरुण भाटिया, सन्माननीय अविनाशजी धर्माधिकारी अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वामध्ये राहिलेला मी माणूस आहे. जर अविनाश धर्माधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी असताना राजीनामा देऊन समाजासाठी काही करू इच्छितात, तर मी अधीक्षक आणि गव्हर्नमेंट सर्वंट असताना देखील माझ्या तालुक्यासाठी, माझ्या वार्डासाठी काहीतरी करण्याची तळमळीची भूमिका असल्यामुळे मी मागासवर्गीयांसाठी वार्ड डिक्लेअर झाल्यामुळं मी या प्रभागातून गेली 6 महिन्यासाठी सतत प्रयत्नशील आहे की बाबा मला चांगल्या एखाद्या पक्षाचं तिकीट मिळावं. आमचे सन्माननीय आमदार साहेब शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोदी साहेबांच्या प्रेरणेने मला पुणे जिल्ह्यातील 1 नंबर प्रभाग क्रमांक 2 हा 1 नंबर वार्ड बनवायचा आहे, अशा प्रकारचं माझं विजन आहे. मला साहेब इथं नुसतं काम करायचं नाही, मला प्रसिद्धीची कुठल्याही प्रकारची हाव नाही. मला हा गेल्या 1 ते 2 वर्षामध्ये हा जिल्ह्यातील 1 नंबर वार्ड बनवायचा आहे. त्यानंतर हे जे काही ऐतिहासिक स्थळ आहे,
आणि पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्राला साजेसं शहर बनवण्यासाठी मी जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही. MSW मानायचं आहे, लात मारीन तिथून स्वर्ग निर्माण करण्याची किंवा पाणी काढण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं. त्यासाठी जीवाचं रान करायला लागलं तरी चालेल. मी इथले रस्ते, मी इथली गटारं, ह्या माझ्या बांधवांसाठी घरकुलं, एकदम दर्जेदार घरकुलं, याच्यासाठी मी माझ्या देहाचं पाणी झालं तरी चालेल. अशा प्रकारचा माझा संघर्षाचा लढा राहील. या तालुक्यासाठी खरोखर एक सज्जन, एक साधा आपला माणूस मिळालेला आहे. शरददादा सोनवणेंचं मी मनापासून कौतुक करू इच्छितो. या राज्याला फडणवीस साहेब यांच्यासारखे एकदम स्वच्छ प्रतिमा असलेले मुख्यमंत्री लाभलेले आहेत. आणि हे माणसं, ही प्रेरणा देणारी माणसं माझ्या पाठीमागे उभे राहतील याच्याबद्दल मला अत्यंत खात्री आहे. म्हणून मला काम करायचं नाही, तर मला क्वालिटी म्हणजे दर्जेदार काम करायचं आहे. इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवायचं काम करायचं आहे. प्रत्येक वार्डामध्ये मी सगळ्या सदस्यांना, म्हणजे जे इथं वार्डात चांगल्या पद्धतीच्या भूमिका त्यांच्या राहिलेल्या आहेत, त्यांना वार्डातील समस्या काय आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम्स काय आहेत, हे कागदावरून लिहून देण्यासाठी मी त्यांच्याकडे दिलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या, मला खरोखर कुठल्या प्रकारचं राजकारण करायचं नाही. 2 वर्षामध्ये मला जिल्ह्यातला 1 नंबर वार्ड म्हणून या वार्डाची पूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती करायचं आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद. जुन्नर शहर पर्यटनासाठी महत्त्वाचं शहर आहे, मात्र ह्या शहराचा काही अंशी उकिरडा बनलेला आहे. या शहरामधली जी गटारं आहेत त्यांना ओढ्यांचं स्वरूप आलेलं आहे. विकास व्हायला हवा, विकास का झाला नाही, राजकारणी मंडळी का असं वागतात, विकासाच्या गप्पा मारतात, विकास का करत नाही. ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर शहरात झाला आहे, या जुन्नर शहराचा विकास करायला ही मंडळी कमी का पडतात. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे बोकाळला जातो आहे. सुशिक्षित मंडळी राजकारणामध्ये येत आहेत. आपण पाहतो आहे या प्रभागामध्ये भाजपने सुशिक्षित तरुणाला उमेदवारी दिली आहे. आपण त्यांची तळमळ पाहतो आहे. मला नुसती कामं करायची नाही, दर्जेदार विकास करायचा आहे, आमचा समाज पुढे न्यायचा आहे, जुन्नर शहराचा विकास करायचा आहे. वास्तविक पक्ष कोणताही असो, अशी कामं करणारी माणसं जुन्नर नगरपालिकेमध्ये आली तर जुन्नर शहराचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही, जुन्नर शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आपण या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची भूमिका काय आहे, त्याचबरोबर शिवसेनेच्या उमेदवारांचं काय धोरण आहे, आपण तेही जाणून घेणार आहोत.